बघितल्या तर त्या 50 स्पेलिंग तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. फक्त 50च करायचं इथं एवढ्या दिवसापर्यंत. होय, लेक्चर रेकॉर्ड असतं, रेकॉर्डेड असतं, नंतर ॲपवरती येतं, तुम्ही नंतर ते बघू शकता. सो हा तुमचा कालचा भाग होता. मी त्याच्यात कालचं ते स्पेलिंगचं माझं सांगायचं राहून गेलेलं होतं. आता बघा, आजचा आपला भाग आहे 12 ऑक्टोबर 2025, आजचा दिवस. आणि आजच्या दिवसात आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आहे, WTO आहे, IMF आहे आणि IBRD आहे. सुरुवात करूया आपण राष्ट्रीय उत्पन्नापासून. राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा सेम जसं मागाशी म्हणाले की तुम्ही कशामधून वाचणार आहात, तर तुम्हाला वाचायचं आहे ते एकतर देसले सरांच्या पुस्तकामधून वाचा किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा, एकाच ठिकाणावरून वाचा. ठीक आहे. सो जेणेकरून तुमचा तो भाग एकदम ॲक्युरेट होत जाईल. मी मग काल पण सांगितले सगळ्या गोष्टी, परत मी ते लेक्चरमध्ये सांगणार नाही की वाचताना एखादी गोष्ट नाही समजली, पुस्तक बंद केल्यावरती आठवली पाहिजे, इतक्या चांगल्या दृष्टीनेच ती वाचायची आहे. हां, पुस्तक बंद केलं तरी आठवलं पाहिजे की हे काय होतं किंवा मी काय वाचत होतो. एकच मिनटं, स्क्रीन बंद झाली. ओके, दिसते स्क्रीन आता. सो स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. सो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नात काय काय करणार आहात. सो सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं याची जी प्रमुख संकल्पना आहे, या प्रमुख संकल्पनेवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा GDP असेल, त्यानंतर तुमचा GNP असेल, नंतर तुमचा NDP असेल किंवा तुमचा NNP असेल आणि नंतर तुमचा नॅशनल प्रोडक्ट असेल. तर ह्या पाचही संकल्पना तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर याच्या अंतर्गत येणाऱ्या संकल्पना ज्या आहेत, ज्याच्यामध्ये टॅक्सेस आहेत, त्यानंतर सबसिडी आहे, हे काय असतं, याच्यानुसार घसारा काय असतो, ज्याला आपण डिप्रिसिएशन म्हणतो. हा घसारा म्हणजे डिप्रिसिएशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि प्रत्येक याच्यामध्ये इथून इथे जाताना, इथून इथे जाताना, इथून इथे जाताना, इथून इथे जाताना काय प्लस करतो आपण, काय आपण मायनस करतो, मार्केट प्राईस म्हणजे काय, बाजार किंमत म्हणजे काय वस्तूची घटक किंमत म्हणजे काय, घटक किमतीतून बाजार किमतीत जाताना आणि बाजार किमतीतून घटक किमतीमध्ये जाताना काय वजा करतो, काय आपण त्याच्यात प्लस करतो. वस्तूंच्या किमती GDP मधून NDP मध्ये जाताना नेहमीच व्हॅल्यू कमी असणार आहे का, नेहमीच व्हॅल्यू जास्त असणार आहे का, या सगळ्या संकल्पनांचा तुम्हाला सुरुवातीला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. ओके. आणखीन एक गोष्ट की ज्याला इकॉनॉमिक्स अतिशय कठीण जातं किंवा इकॉनॉमिक्स ज्याला अजिबात समजत नाही, आपल्या ॲपवरती एक इकॉनॉमिक्सची बॅच आहे, 13 डेज मला वाटतं काहीतरी बॅचचं नाव असेल. याच्यात तुम्हाला सगळं डिटेलमध्ये इकॉनॉमिक्स घेतलेलं आहे. ठीक आहे. सो ज्याला अजिबात इकॉनॉमिक्स येत नाही ते तिथून तो भाग क्लिअर करू शकतात. आणि मला वाटते काहीतरी 200 रुपये वगैरेच त्याची फी असेल, 199 वगैरे. 199 वगैरेच फी असेल त्याची, जेणेकरून तुमचा हा जो 5 दिवसांचा इकॉनॉमिक्सचा सगळा भाग आहे, जिथे जिथे चॅप्टर दिले जातात तिथून तुम्हाला ते क्लिअर करून घेता येईल. सो तुमची चॉईस आहे. फक्त मी तुम्हाला सांगते की ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्सच्या मोठ्या 2-2, 3-3 हजाराच्या बॅचेस नाही करता येत, त्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला या 200 रुपयाच्या बॅचमध्ये समजतं, इतकी खात्री आहे. सो तिथून तुम्ही हे सगळा भाग क्लिअर करून घेऊ शकता. अदरवाईज तुमचं येतं आहे, तुम्हाला तुमचं झालेलं आहे, तिथून तुम्ही ते वाचून घ्यायचं. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय, तर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, हे राष्ट्रीय उत्पन्न काढताना त्याच्या मापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, तर त्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती तुम्हाला इथे अभ्यासायच्या आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न पद्धत म्हणजे काय, उत्पादन पद्धत म्हणजे काय, खर्च पद्धत म्हणजे काय, उत्पन्न पद्धतीमध्ये काय काय आणि कोणतं उत्पन्न आपण कन्सिडर करतो. उत्पादन पद्धती म्हणजे एका वर्षामध्ये देशांतर्गत किंवा देशाच्या सीमेच्या अंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांची जी काही अंतिम वस्तू आहेत किंवा अंतिम सेवा आहेत, त्यांचं बाजार मूल्य म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. ते उत्पादन पद्धतीने आपण मोजतो. उत्पन्न पद्धतीने आपण काय मोजतो, विप्रो ही एक शॉर्ट फॉर्म आहे, तुम्हाला माहिती आहे. सो विप्रो म्हणजे काय आहे, वेजेस आहेत, त्यानंतर तुमचा इंटरेस्ट आहे, त्यानंतर प्रॉफिट आहे तुमचा. ठीक आहे. तर हा सगळा एका व्यक्तीला जेव्हा मिळतो तेव्हा त्याला आपण उत्पन्न पद्धतीने त्या GDPचं मोजमाप असं त्याला आपण म्हणतो. तर डिटेलमध्ये नाही इथे घेऊ शकत आहे मी. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जे आपण मोजतो त्याच्या मापनातील समस्या काय आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाची मापनं काय काय आहेत, त्यानंतर व्यापार चक्र जी आहेत, ही व्यापार चक्र कोणती आहेत आणि व्यापार चक्रांच्या किती अवस्था असतात, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत. राज्यसेवाला येणारा हमखास येणारा प्रश्न. त्यानंतर रोजगार आहे, रोजगार आणि बेरोजगारीचं मापन, ते आपण काल दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये बघितलेलं होतं. सो हा सगळा भाग तुम्हाला
राष्ट्रीय उत्पन्नाच्या याच्यामध्ये करायचा आहे. आता पुढची जी संकल्पना आहे आपली तर ती आहे WTOची आणि IMF आहे, वर्ल्ड बँक आहे. सो IMF झालं, वर्ल्ड बँक झालं, WTO झालं. तर याच्यातल्या कोणकोणत्या संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मी सगळ्यात आधी घेते WTO, कारण मोठं आहे ते. सो त्याच्यामुळे WTO तुम्हाला एकदा सांगून घेते आणि मग आपण जाऊया IMF आणि IBRD कडे, कारण ते छोटंसं आहे. सो लगेच होऊन जाईल ते. सो जेव्हा आपण WTOच्या संकल्पनेचा अभ्यास करतो त्याच्या आधी सगळ्यात मोठी एक संकल्पना आपल्या समोर येते आणि ती म्हणजे आहे गॅटची संकल्पना. हे सगळं मी डिटेल घेतलेलं आहे त्या 199च्या बॅचमध्ये. गॅट जे आहे तर गॅट म्हणजे काय तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. तर ज्यावेळेस 1948ला ही गॅटची संकल्पना आपल्याला WTO बनवायची होती, ॲक्च्युली आपल्याला ITO बनवायची होती, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पण ती काही बनली नाही. आणि IMF आणि IBRD जे आहेत या दोन संस्था बनल्या आणि त्यासोबत गॅट नावाचा एक करार जो आहे हा अस्तित्वात आला. आणि मग गॅटच्या वेगवेगळ्या फेऱ्या झाल्या की आपल्याला ह्याचं सगळ्यात मूळ संकल्पना काय ज्याला समजत नाही त्याने, की आपल्याला जगात संपूर्ण व्यापार करायचा आहे. जर आपल्याला संपूर्ण जगात जर व्यापार करायचा असेल तर त्या व्यापाराचे काही नियम असायला पाहिजेत. नियमांशिवाय काही अटींशिवाय आपण हा जगामध्ये संपूर्ण व्यापार करू शकतो का नाही. समजा मला एका दुकानातून समजा की व्यापार करायचे किंवा मला तिथून काही सामान आणायचे, तर माझ्याकडे पैसे असायला पाहिजेत, माझ्याकडे एक लिस्ट असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ती वस्तू मिळायला पण पाहिजे. बरोबर. सेम हेच सगळं ॲप्लाय होतं जेव्हा आपण जगाचा एक बाजार म्हणून विचार करतो तेव्हा. जेव्हा आपण जागतिकीकरणाची संकल्पना, जागतिक बाजाराची संकल्पना आपल्या समोर येते तेव्हा आपल्याला जेव्हा जगामध्ये व्यापार करायचा आहे तर या सगळ्या जगामध्ये व्यापार होताना सगळ्या जगात जर इतक्या मोठ्या जगात व्यापार करायचा आहे तर प्रत्येक देशाची क्षमता सारखी आहे का नाही, प्रत्येक देशाकडे पैसा सारखा आहे का नाही, प्रत्येक देशाकडे तितकाच विकसित बाजार आहे का नाही. काही देश आहेत हे विकसित आहेत, काही अविकसित आहेत, काही अत्यल्प विकसित म्हणजे ज्याला आपण LDC म्हणतो ते असे LDC देश आहेत. मग या सगळ्या इतक्या मोठ्या जगात व्यापार करताना काही अटी पाहिजेत, काही नियम पाहिजेत, काही करार पाहिजेत, सगळी लोक त्याला मान्य झाली पाहिजेत, तरच हा व्यापार अस्तित्वात येईल. आणि त्यासाठी म्हणून ह्या सगळं जे काही आहे की नाही, गॅट असेल, WTO असेल, ITO असेल, हे सगळं त्यासाठी काम करतं. आणि मग ती लोक एका ठिकाणी भेटतात, बोलतात, काही करार करतात आणि मग ते सगळं आपल्याला अभ्यासायचं असतं. सेम गॅट आणि WTO. मग गॅटच्या काही फेऱ्या झाल्या, मग WTO संस्था आपण बनवली आणि मग WTOच्या फेऱ्या झाल्या. मग त्याच्यात आपण काय काय केलं, किती देश आहेत जे की त्या WTOच्या अंतर्गत आहेत, किती देशांनी कोणकोणत्या करारांना मान्यता दिलेली आहे, असं सगळ्याचा सगळा अभ्यास आपल्याला कशात करायचा असतो, WTO मध्ये करायचा असतो. आता WTO मध्ये जेव्हा त्यांनी काही करार बिरार सगळे जे काही केले, मग WTO आणि गॅटचे काही करार जे आहेत हे करार अस्तित्वात आले. मग त्याच्यामध्ये आयात शुल्क तुम्ही लावताय का, डम्पिंग करार लावताय का, त्यानंतर आयात शुल्के तर नॉन टॅरिफ बॅरियर्स काही आहेत का तुमच्या देशात आम्हाला जर वस्तू विकायच्या असतील तर. त्यानंतर जर तुमच्या देशात जास्तीत जास्त तुम्ही फक्त शेती करता तर मग शेती संदर्भात सुद्धा काही करार असायला पाहिजेत. आता आमच्या देशातला शेतकरी मरतोय आणि आम्ही तुमच्या देशातून माल आणायचा सगळा आणि आमच्या देशात विकायचा, चालेल का, नाही चालणार. सो त्यासाठी ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर करण्यात आले, AOA. त्यानंतर काही तांत्रिक करार करण्यात आले, काही स्वास्थ्यविषयक करार करण्यात आले. त्यानंतर ट्रिप्सचा करार करण्यात आला की एखाद्या देशातल्या एखाद्या कंपनीने एखाद्या वस्तूचा शोध लावला तर मग त्याने जर त्याच्यासाठी पॅटेंट घेतलेला आहे तर मग तो वापर कोणीही इतर जगामध्ये करू शकणार नाही. बरोबर, कारण त्याचा राईट आहे, त्याने ती वस्तू शोधून काढलेली आहे तर त्याला त्या वस्तूचा वापर करण्यासाठी 15 वर्ष 20 वर्ष त्याला तो अधिकार त्याच्याकडे असला पाहिजे, त्याचं ओनिंग राईट आहे त्याच्याकडे. ठीक आहे. सो याच्या अंतर्गत जे आपण ट्रिप्सचे करार केलेले आहेत, त्यानंतर आयात शुल्क म्हणजे काय असतं, त्यानंतर डम्पिंग विरोधी करार म्हणजे काय असतात, आयात शुल्के तर जे टॅरिफ आहेत ते काय असतात, त्यानंतर मग काही गोष्टींवरती जो कृषी करार आहे, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर जो आहे, AOA जो आहे, या AOAच्या अंतर्गत आपण आणखीन
3 करार जे आहे ते 3 करार आले. बाजारात प्रवेश कसा द्यायचा एखाद्या वस्तूला, देशांतर्गत जर तुम्ही मदत करत असाल तर त्याचं नियमन कसं करायचं आहे, आणि जर तुम्ही निर्यातीसाठी काही सबसिडी देत असाल, एखादा देश देत असेल, तर मग या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करायचा, किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कशा कशा त्या करायच्या आहेत यासाठी म्हणून आणखीन वेगवेगळे करार करण्यात आले. मग याच्या अंतर्गत जो आपल्याला देशांतर्गत मदतीचा भाग आहे, या देशांतर्गत मदतीच्या भागामध्ये आपण 3 प्रकारचे बॉक्सेस आणलेले आहेत. कोणते कोणते बॉक्स आहेत? याच्यात पहिला येतो ॲम्बर बॉक्स, दुसरा येतो तुमचा ग्रीन बॉक्स आणि तिसरा येतो तुमचा ब्लू बॉक्स. मग ॲम्बर बॉक्समध्ये काय असेल, ग्रीन बॉक्समध्ये काय असेल, ब्लू बॉक्समध्ये काय असेल, हे तुम्हाला तिथून अभ्यासायचं आहे. अगदी क्लिअर कट डोक्यात ॲक्युरेट अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर मग निर्यात सबसिडी जेव्हा तुम्ही देता, तर मग निर्यात सबसिडी दिल्यावरती तुमच्या शेतकऱ्यांना फायदा होतो, पण मग दुसऱ्या देशातल्या शेतकऱ्यांना फायदा होत नाही त्याचा निर्यात सबसिडीचा. त्यामुळे इतकी जास्त सबसिडी पण तुम्ही देऊ नका तुमच्या शेतकऱ्यांना, की तो भरपूर सारा माल बनवेल तुमच्या देशामध्ये समजा, आणि मग इतरच्या देशांमधून आपल्या देशात माल येणार नाही, आपण त्याची मागणी करणार नाही. सो हे सगळं एक बॅलन्स किंवा शिस्तीत किंवा कराराच्या अंतर्गत किंवा नियमांच्या अंतर्गत सगळं हे झालं पाहिजे. यासाठी म्हणून हे सगळे करार जे आहेत ते करार काम करत असतात. आणि मग WTO आहे, या WTOच्या वेगवेगळ्या ज्या काही बैठका झाल्या, तर मग 4थी बैठक दोहाला झाली आहे का, 2001ला झाली का, जिनिवाला झाली का, इंडोनेशियाला झालेली आहे का, कोलंबियाला झालेली आहे का, केनियाला झालेली आहे का, तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. हे सगळं झालं WTOचं. दुसरा आहे भाग आपला IMF आणि IBRDचा. तर ही जी IMF आहे, ही IMF आणि IBRD आपण का बनवली? कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती झालेली होती निर्माण, तर तिला आपल्याला टॅकल करण्यासाठी म्हणा किंवा तिच्या याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, जगाला बाहेर पडायचं आहे, कोलमडलेली आहे संपूर्ण अर्थव्यवस्था. तर एक संस्था निर्माण करायची, त्यात सगळ्या लोकांनी पैसे टाकायचे, आणि मग ज्या लोकांना पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत, ज्या देशांना आर्थिक मदतीची गरज आहे, जसं की आपण 1991ला IMF कडून आर्थिक मदत घेतली, सेम त्याच पद्धतीने IMF असेल, IBRD असेल, या 2 संस्था आपण स्थापन केल्या. आणि मग या लोकांनी, हिने ठरवलं की मी अल्पकालीन कर्ज देईन, हिने ठरवलं की मी दीर्घकालीन कर्ज देईन. मग याच्या अंतर्गत आणखीन 5 संस्था ज्या आहेत, त्या 5 संस्था वेगवेगळ्या कामांसाठी आपण बनवल्या. 5 संस्था वेगवेगळ्या बनवल्या. मग त्याच्यात IDA असेल, IFC असेल, मेगा असेल, ICSID असेल आणि स्वतः एक IBRD असेल. अशा 5 या संस्था ज्या आहेत या तुमच्या IBRDच्या अंतर्गत काम करतात. यांच्या स्थापनेची तारीख काय आहे, त्यांनी कोणत्या तारखेपासून काम करायला सुरुवात केली, किंवा कोणत्या तारखेपासून त्यांनी ॲक्च्युअल काम करायला सुरुवात केली, किंवा कोणत्या तारखेला तिची स्थापना झाली, हे दोन्ही वर्ष वेगवेगळी आहेत. त्या दोन्ही वर्ष आपल्याला माहिती पाहिजेत. किती देश आहेत की जे याच्यामध्ये संस्थापक सदस्य आहेत, किती देश आहेत की ज्याच्यामध्ये सदस्य आहेत. IMF आहे, ही अल्पकालीनच कर्ज देते. मग जर एखादा याला पायाभूत सुविधांसाठी जर पैशाची गरज असेल, तर तो मग IMF कडे जाईल का IBRD कडे जाईल? कोण त्याला कमी दरामध्ये व्याज देणार, म्हणजे कोण कमी व्याजदरामध्ये त्याला कर्ज देणार आहे, IMF देईल का IBRD देईल? त्यानंतर पुढच्या ज्या काही आणखीन IMFच्या अंतर्गतल्या संकल्पना आहेत, जसं की कोटा जो असतो, हा कोटा म्हणजे काय असतो, कोणत्या देशाचा कोटा आहे जो की या IMF मध्ये जास्त आहे. त्यानंतर SDR म्हणजे काय आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट जे आपण ज्याला म्हणतो, हे काय आहे, तर IMF मध्ये त्याला काय महत्त्व आहे. हे SDR जे आहे, हे SDR कोणत्या चलनामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर IMF जेव्हा तिला एखाद्या देशाला बहुमताने निर्णय घ्यायचा आहे, ते बहुमत म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आणखीन एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये, रिझर्व्ह ट्रॅन्चे. सो ही रिझर्व्ह ट्रॅन्चे म्हणजे काय आहे संकल्पना, तर EFF आपण त्याला म्हणतो. सो ह्या सगळ्या संकल्पना कशाच्या अंतर्गत येतात, जेव्हा एका देशाला कर्ज घ्यायचं आहे, तर मग कर्ज घेताना कोणत्या लिमिटपर्यंत त्याला कर्ज जाऊन घेता येतं. स्वतःच्या कोट्याच्या 200% त्याला कर्ज घेता येतं, 145% कर्ज घेता येतं, की 475% इतकं जर त्याला कर्ज घेता येत असेल, तर मग कोणकोणत्या अटींच्या याच्या अंतर्गत त्यांना कर्ज घेता येतं. आणि त्या प्रत्येक कर्जाला काय म्हटलं जातं, त्या प्रत्येक कर्जाला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी ना, हे EFF जी की आहे 475 पर्यंत.
सो हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी किती वर्षांसाठी मिळतं, दीर्घकालासाठी आहे, अल्पमुदतीसाठी आहे की काय आहे, हा सगळाच्या सगळा अभ्यास तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे. ओके, आता हे तर झालं आपलं इकॉनॉमिक्सचा अभ्यास. आता आपल्याला जायचं आहे कशावरती, तर आज आपण इंग्लिश पण करणार आहोत. आणि इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की कालच्या स्पेलिंग ज्या आहेत लिहिलेल्या मगाशी मी तुम्हाला सांगितल्या त्या एकदा तुम्ही बघाल आणि मग तुम्ही आज 50 होमोग्राफ जे आहे ते 50 होमोग्राफ तुम्ही लिहून काढाल. तर जे होमोग्राफ जे आहेत, तर होमोग्राफ म्हणजे काय असतं रे, तर डिअर डिअर. तर दोन्ही पण डिअर आहेत, पण दोन्ही डिअरचा अर्थ जो आहे हा वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर नाईट नाईट आहे, तर नाईट नाईट जरी दोन्ही असल्या तरी सुद्धा नाईट नाईटचा दोघांचा अर्थ जो आहे हा दोघांचा अर्थ वेगळा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही क्वाईट क्वाईट क्विट म्हणता त्यावेळेस तुम्हाला शब्दांचे अर्थ जे आहे ते वेगळे येतात, त्यांच्या स्पेलिंग वेगळ्या येतात, बट तुम्हाला त्याचा काय म्हणतो आपण त्याला, हां, स्पेलिंग जी आहे ही स्पेलिंग तुम्हाला काय असणार आहे, स्पेलिंग सारखी असेल आणि उच्चार आणि त्यांचे अर्थ जे आहेत हे वेगळे असतील. मग त्याच्यामध्ये फॉरेवर फॉरेवर असू शकतो, रन रन असू शकतो, विंड विंड असू शकतो, त्यानंतर बँक बँक असू शकतो जो आत्ता परीक्षेला आपल्याला येऊन गेला, त्यानंतर रो रो असू शकतो, एज एज असू शकतो त्याच्यामध्ये, त्यानंतर मार्जिन मार्जिन असू शकतो, बाउंड असू शकतो त्याच्यामध्ये, बो असू शकतो, लाईव्ह असू शकतो, त्यानंतर शीप असू शकतो, सीट असू शकतो, त्यानंतर पिचर पिचर आहे सो पिचर पिचर असू शकतो त्याच्यामध्ये, त्यानंतर कॅन असू शकतो, त्यानंतर बो बो जे आपण मगाशी म्हणालो ते असू शकतं, बोफे बुफे असू शकतो, बुफे बुफे स्पेलिंग सारखी असेल अर्थ त्यांचा वेगळा असेल, त्यानंतर वाउंड वाउंड असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बाउल बाउल असू शकतो, वेगवेगळ्या बाउलचा अर्थ येऊ शकतो, डेट डेट असू शकतो, त्यानंतर फेअर फेअर असू शकतो, फेअर म्हणजे जत्रा आणि फेअर म्हणजे जो आपला प्रवास काय प्रवासाचा भत्ता किंवा तिकीट फेअर, तो ते असू शकतं तुमचं त्याच्यामध्ये, हॅम्पर हॅम्पर असू शकतं, मिनिट मिनिट असू शकतं, कंडक्ट कंडक्ट असू शकतो. स्पेलिंग सारखी दिसतीये पण अर्थ वेगळा आहे, त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. सो हे असे 50 होमोग्राफ जे आहेत हे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा आपला मेंटरशिपचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसात तुम्हाला एवढा अभ्यास याच्या अंतर्गत आज करायचा आहे. PDF ही ॲपला टाकलेली आहे, तिथून एकदा बघून घ्या. ठीक आहे. थांबूया आपण इथे. क्लिअर झालं का तुम्हाला, एकदा ते सांगा मला, क्लिअर झालं का तुम्हाला? तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती का? स्क्रीन नव्हती दिसत तुम्हाला? हां, मला सांगणार कोण?